आजचं शिरूरमधलं व्याख्यान पुन्हा एकदा अविस्मरणीय प्रवासाचं ठरलं. कारण आज ज्या पद्धतीने आम्ही प्रवास केला तो लक्षात राहण्यासारखा आहे. आणि नेहमीप्रमाणे एक गोष्ट जी आहे ती घडली, ती म्हणजे काही जरी झालं तरी कार्यक्रम मात्र उत्तम झाला. मूळ मुद्दा असा होता की आम्हाला कार्यक्रमाला पोचायचं होतं 3 वाजता, परंतु पुण्यातला एक कार्यक्रम उरकून पुढे निघायचं होतं. पुण्यातला कार्यक्रम कदाचित 12:30ला संपेल असं वाटलं होतं, परंतु तो कार्यक्रम 1 नाही तर 1:15ला संपला. आता गंमत अशी आहे की नॉर्मल केसमध्ये 2.5 तास हे अंतर दिसत होतं, 2.5 तास लागणारे शिरूरला पोहोचायला. आणि ज्यावेळेस मी गाडीत बसलो आणि 1:15 वाजता ज्यावेळेस मी चेक केलं गुगल मॅपला, त्यावेळेस लक्षात आलं की 3 नाही तर 3:45 वाजता आपण पोचणार आहे. आणि 3:45 वाजता जर पोचलो तर आम्हाला अशी माहिती कळली होती की बिबट्याच्या भीतीमुळे सगळ्या शाळा लवकर सोडल्या जात आहेत आणि म्हणून आपण जर कार्यक्रम लेट चालू केला तर तो लेट संपेल आणि मग ते चुकीचं आहे. आपल्याला मुलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आणि म्हणून पुण्यावरून निघाल्यानंतर मग आमचा चालू झाला प्रवास, तो गुगल मॅप आणि घड्याळ याच्या काट्यावरती. अर्थातच पुण्यावरून यायचं आहे आणि नगर रोडला जायचं आहे, याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचं हर्डल होतं ते म्हणजे अख्खी पुणे सिटी आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे वाघोलीचं ट्रॅफिक. आणि हे सगळं करताना सुरुवात केल्यावरतीच मला फोन आला वेदपाठक सरांचा, जे कार्यक्रमाचे आज संयोजक होते. त्यांचा फोन आला की सर तुम्ही कुठपर्यंत आलात. मी म्हणालो की सर मी आत्ता निघालो आहे. तेव्हा सरांनी क्षणभर विचार केला की आता कसे पोचणार. मी त्यांना सांगितलं की सर नॉर्मली मी असं म्हणतो की मी येतोच, परंतु इथं मात्र आज मी असं त्यांना म्हटलं की सर आपली कार्यक्रमाची पहिलीच वेळ आहे, परंतु मी असं म्हणेल की आजचा कार्यक्रम करूयात का उद्या करूयात हा कार्यक्रम. कारण मी जर 3:45ला पोचलो आणि विद्यार्थ्यांची शाळा सुटली किंवा सुटण्याची वेळ असेल तर एवढा सगळा प्रवास उपयोगाला येणार नाही. तर सर मला म्हणाले की तुम्ही सर येणार हा विषयच नाही आहे, आजचा कार्यक्रम जोरदार होणार. आता हे वाक्य याचा अर्थ मला तर लक्षात आला की एक अगदी पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन बोलले ते म्हणाले की तुम्ही येताय आणि कार्यक्रम तुमची बॅटिंग होणार आहे आज. अहो पण म्हटलं 4:45 वाजताना दिसत आहे. ते म्हटले सर तुम्ही निघा, काही अडचण नाही, 4:45 झाले तरी चालेल, 3:50 झाले तरी चालेल, शाळा 4:45 पर्यंत आहे. आणि मग मी ठरवलं आता आपण निघायचं. मी आणि माझे सहकारी अरविंद आम्ही दोघांनी प्रवास चालू केला. जितक्या वेगाने किंवा जितक्या कुशलतेने गाडी चालवता येईल, जेणेकरून नियम पण तोडायचा नाही आहे आणि धावता प्रवास हा थांबवायचा नाही, हे करत करत आम्ही निघालो. पहिलीच मोठी चूक झाली ते म्हणजे संचेती पुलावरून गाडी वळवून संगमवाडी ब्रिजवरून जर घेतली असती तर 9 मिनटं कमी लागणार होती. आम्ही गाडी रुबी हॉल, वाडिया कॉलेज अशा सगळ्या ट्रॅफिकच्या गचपानातून काढली. 9 मिनटं आमचा लॉस झाला. तिथं आम्हाला एक चान्स होता यू टर्न मारायचा. यू टर्न मारला असता तर ती 9 मिनटं वाचली असती, पण तो वाहतुकीचा नियम तुटला असता. आणि वाहतुकीचा नियम तुटणं हे तर वाईटच आहे, पण कॅमेरा पण होता तिथं. त्यामुळं गाडी तिथं वळवलेली परत आम्ही माघारी घेतली आणि ठरवलं की आता जाऊ देत, ही 9 मिनटं कव्हर करायची. आणि ज्यावेळेस गाडी चालू केली त्यावेळेस 3:45 दिसत होतं, 3:43 दिसत होतं. नंतर ते एकदम 3:52, 3:55, 4च्या जवळ गेलं. दर 20 मिनिटांनी तिकडनं फोन येत होता सर कुठपर्यंत पोचला. आणि आम्ही दरवेळेस त्यांना ज्या ठिकाणी आहोत त्याच्या पुढे आहोत असं सांगत होतो, कारण त्यांना त्रास नको व्हायला. आम्हाला माहिती होतं की आपण वेळेत पोचणार आहे. गंमत म्हणजे दिवसभर आम्ही काही खाल्लेलं नव्हतं. सकाळी अगदी नाश्ता केला होता तो. आता 1-1:30-2ची वेळ तर निघून गेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये वाघोलीचं ट्रॅफिक क्रॉस करता आलं. रांजणगाव, त्याच्या अलीकडे शिक्रापूर, या सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक लागलं. परंतु अनेकदा म्हणजे नियम मोडायचा नाही आहे पण थांबायचं नाही आहे, या हिशोबाने डांबरीच्या खालची जी पट्टी असते, जी फुफाटा असतो, माती असते, त्याच्यातनं गाडी काढली. आता हे नेहमीचं सवयीचं आहे, परंतु हे गाडीसाठी घातक असतं, पण हे करावं लागतं. कारण वेळेत पोचलो तर जास्तीत जास्त बोलता येईल आणि मुलांना वेळेत घरी जाता येईल. मधलं मी काही सांगत नाही, फक्त एकच सांगेन, कुठेही चहाला पाणी प्यायला तर शक्यच नव्हतं, टॉयलेटलाही थांबलो नाही, खाणं तर नाहीच, उपाशी पोटीच कार्यक्रमाला गेलो. आणि पोचलो त्यावेळेस मात्र निर्धारित वेळेच्या 10 मिनटं आम्ही आधी पोचलो, म्हणजे अर्थातच 3:45च्या आधी आम्ही पोचलो. कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमाला विद्यार्थी वाट पाहत होते आणि विद्याधाम शाळेमधले सगळे शिक्षक, प्राध्यापक
आणि प्राचार्य त्यासोबत सगळे विद्यार्थी 10वीचे विद्यार्थी शेवटच्या टप्प्यातील तयारी ह्या विषयावर माझं व्याख्यान होतं आणि ते व्याख्यान परिपूर्णपणे झालं. पूर्ण झाल्यानंतर करेक्ट 4:45ला मी थांबलो जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये. आणि नंतर मग वेदपाठक सरांच्या लक्षात आलं होतं की सरांनी जेवण केलेलं नाही आहे, त्यांच्या सहकाऱ्यांनी जेवण केलेलं नाही आहे आणि अत्यंत आग्रहाने त्यांनी आम्हाला भोजनासाठी घेऊन गेले. आम्ही त्यांना नाही म्हणून सांगितलं, भूक गेलेली आहे, आता पोट भरलं आहे, भाषण झालं की आम्हाला काय लागत नाही. विद्यार्थ्यांचे आशीर्वाद, विद्यार्थी त्याच्यातून काही दिशा घेतात, हेच महत्त्वाचं आहे. वाहतुकीचा नियम मोडायचा नव्हता, गाडी जोरात चालवायची होती पण कुशलतेने चालवायची होती. ही ड्रायव्हिंग केल्यानंतर पुढच्या क्षणाला व्यासपीठावर जाऊन भाषणाला सुरुवात करायची होती आणि हे सगळं झालं. असं नेहमी होत नाही, परंतु कधी कधी होतं. एक मात्र नेहमी होतं, ते म्हणजे कार्यक्रमामध्ये कधीच बाधा येत नाही. याच्या आधीचे अनुभव मी पेपरमध्ये लेख माझे त्याच्यावरती आलेले आहेत. मी लिहिले, बोललो आहे अनेकदा की माता सरस्वती जर प्रसन्न असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी घडून येतात. विद्यार्थी आपल्याला एक प्रकारे इन्व्हाइट करत असतात, बोलवत असतात. त्यामुळे आज आयोजकांनी मला बोलवलं होतं, तिथं मी वेळेत पोचलो, कार्यक्रम झाला, जेवण पण झाले. जरा ऑड वेळ होती, परंतु अन्नदाता सुखी भव याच्याप्रमाणे आम्ही त्यांचे आभार मानले आणि आता बॅक टू पुणे, परत पुण्याकडे निघालो आहे. अर्थात वाघोली आमची वाट बघत आहे. प्रवासाचा तो एक टप्पा तिथं वेळ जाणार आहे, पण मस्तपैकी मध्ये 2 वेळा तरी चहा होतील. आणि आता मात्र शांततेत गाडी चालवतोय. नियम मगाशी पण पाळले, आत्ताही पाळतोय, पण आता आनंद खूप आहे की कार्यक्रम छान झाला आहे आणि विद्यार्थ्यांनी खूप चांगले अभिप्राय दिलेत, फीडबॅक दिला आहे. त्यांची 10वीची परीक्षा सोपी जावी यासाठी हा आजचा प्रवास होता, त्यांच्या 10वीच्या परीक्षेसाठी. थँक्स अ लॉट.